नमस्कार, मी प्रीती. शिवणकला बाय प्रीतीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी ना फ्रीलवाला फ्रॉक शिवणार आहे. त्याच्यासाठी ही 2 कापडं मी घेतलेली आहेत. हे जे अस्तर घेतलं आहे ना मी फक्त 10 इंचाचं आहे. म्हणजे पाव मीटर आपल्याला अस्तर लागतं. ते फक्त वरच्या टॉप पार्टला लागतं. आणि हे जे फ्रील आहे ना हे एक 70 सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस होता माझ्याकडे. खूप दिवस पडला होता. कॉटनचा ब्लाऊज पीस आहे. बघा ह्याची मी लांबी दाखवते 73 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. तर आता हे मी बाजूला ठेवते. आता आपण टॉपचं कटिंग करायला घेऊया. हा 10 इंचाचा अस्तर आहे आणि 10 इंचाचा हे ब्लाऊज पीसचा तुकडा आहे. म्हणजे पाव मीटर कापड आहे ते ब्लाऊज पीसचं. इथे मी हा जो फ्रॉक आहे ना 1 ते 2 वर्षाच्या मुलीसाठी आहे. त्याच्यासाठी मी शोल्डर टाकलेली आहे 4.5 इंच. मुंडाखोली पण 4.5 इंच टाकली. छाती आता इथे मी 7 इंच टाकते आहे. आणि कमरेचा घेर टाकते आहे 6.5 इंच. इथे अर्धा इंचावर वरती क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं. आणि इथे शोल्डरला उतार घेतलेला आहे पाव इंचाचा. गळ्याची रुंदी 2 इंच घ्यायची आहे आणि गळ्याची खोली घ्यायची आहे 3 इंच. व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. इथे मी गोल आकार देते आहे. तुम्हाला व्ही शेप द्यायचा असेल तर व्ही शेप द्या, चौकोनी द्या. ठीक आहे. आता हे मी पाव इंचावर स्लाइटली मार्किंग करून घेते. मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आणि अस्तर कटिंग करून घ्यायचं. चला तर आता इथे मी दोन्ही पार्ट वेगळे करून घेतले आणि बॅक पार्टला 2 इंचावर मार्किंग करून छोटीशी स्लिट कापून घेते. तिथे आपल्याला हुक लूक लावायचा आहे. हा पाठचा भाग तयार झालेला आहे आणि हा पुढचा भाग तयार आहे. आता हे आपलं मेन फॅब्रिक घ्यायचं. आता ह्याची पण रुंदी म्हणाल ना तर ती 34 ते 35 इंच आहे. जास्त नाही. आणि हा अर्धा मीटर पण नाही, पाव मीटर आहे. हा 32 इंच रुंदी आहे. आणि आता ह्याला मी मध्ये कट करते आहे. ही बॅक साईड आहे म्हणून त्याला मी मार्किंग केलं आहे. सुलट आणि उलट बाजू बघून घ्यायच्या आधीच, नंतर मग शिवताना कन्फ्यूज नको व्हायला. आता हे 2 भाग मी वेगळे करून घेते आहे. आणि याच्यावर मी सुलट बाजूवर, सरळ बाजूवर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, सरळ बाजूवर. ही सरळ बाजू आहे. आता हा बॅक पार्ट पण त्याच्यावर ठेवून घ्यायचं. चला आता आपलं इथे टॉपचं कटिंग झालेलं आहे कंप्लीट पूर्ण. आता आपण घेर तयार करायला घेऊया. त्याच्यासाठी आता हे 70 सेंटीमीटरचा हा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे. ह्याची विड्थ पण लांबी पण 70 सेंटीमीटर आहे आणि रुंदी पण 70 सेंटीमीटरच आहे. इथे मी मोजून दाखवते तुम्हाला हे पूर्ण खोलून. हा अगेन 34 इंचाचा आहे म्हणजे 70 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पुढच्या भागाला आणि पाठच्या भागाला दोन्हीकडे फ्रील लावायची आहे. तर हा 70 सेंटीमीटर आता कसा ॲडजस्ट करते मी त्याच्यात बघा. वरचा टॉप पार्ट मी घेतलेला आहे 10 इंचाचा आणि खालची फ्रील पण मला 10 इंचाची घ्यायची आहे. म्हणजे हा टोटल फ्रॉक जो तयार होईल तो आपला 19 इंचाचा तयार होईल. संपूर्ण फ्रॉक हा एक आपल्या 1 ते 2 वर्षाच्या मुलींसाठी परफेक्ट आहे. आता इथे मी हे 10 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे. पट्टीने रेघ मारून घेते आणि आता आपण इथे कट करून घेऊया. ही झाली आपली एक फ्रील तयार झाली. ही एका फ्रीलचा भाग तयार झालेला आहे. पुढील भाग आता तसंच आपल्याला पाठीमागे पण फ्रील लावायची आहे. पण पाठीमागे काठ नाही आहे म्हणून आता मी काय करणार आहे 1 इंच जास्त घेणार आहे. कारण आपल्याला तो भाग दुमडावा लागेल दुमडपट्टीसाठी. म्हणून जर पुढचा भाग 10 इंचाचा आहे तर पाठचा आपल्याला 11 इंचाचा घ्यावा लागणार आहे. आता हा इथे पाठील भाग पण कट करून घ्यायचा. ह्या एक फ्रील तयार झालेल्या आहेत आपल्या. आता आपल्याला अजून एक छोटी फ्रील तयार करायची आहे. आता हा टोटल भाग जर मी मोजला तर तो ऑलमोस्ट 12.5 इंच झालेला आहे. तर मग मी पुढील फ्रील घेते आहे 6 इंचाची आणि मग उरलेली जी आहे ती पाठच्या भागाला टाकणार. काय येईल ती 7 इंचाची ती पाठीमागे. मग त्याची दुमडपट्टी देऊन ती बरोबर त्या मापाची होऊन जाईल. आता ह्याचे पण हे 2 भाग करून घेते इथे मी.
कट झालेले आहेत आपले हे. आता इथे मी दाखवते तुम्हाला. बघा आता हे दुमडपट्टीमध्ये माझं जाणार आणि बरोबर सेम त्या मापाच्या दोन्ही फ्रिल तयार होणार. आता झालेले आहेत आपले ह्या फ्रिल तयार. तर आता आपण लावून बघूया कशा दिसत आहेत. तर ही मेन फ्रिल झालेली आहे, त्याच्यावरही आपण छोटीवाली दुसरी लावायची. पहा किती सुंदर दिसतं आहे. आता ह्याला आपल्याला प्लिट्स टाकायचे आहेत. ठीक आहे. आणि वरती आपला टॉप पार्ट येईल फ्रंटचा. हे फ्रंट साईडला येणार पुढच्या बाजूला. आता इथे आपल्याला छोट्या छोट्या चुण्या टाकायच्या आहेत. ठीक आहे. ही झाली पुढची फ्रिल. तशीच ही पाठची फ्रिल पण बघा. आता ह्याला खाली आपल्याला 1 इंचाची दुमडपट्टी येणार आहे. पाठीमागे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही लेस लावू शकता, पण मी नाही लावली. ते ब्लाऊज पीसचा काठच खूप सुंदर दिसतोय. म्हटलं पाठीमागे नको काय करायला, ते साधं सिंपलच छान दिसतंय. तर आता हे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत. आता आपण शिवायला घेऊया. आता हा टॉपचा पार्ट शिवायला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी हे जे ब्रॉकेटचं कापड आहे ना, ते सरळ ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपलं अस्तर ठेवायचं आहे आणि मुंढ्याकडे आणि गळ्याला शिलाई मारून घ्यायची 1 फुटाची. चला तर आता आपलं इथे शिवून झालेलं आहे. जो एक्स्ट्राचं कापड आहे ते मी कट करून घेते. कट करून झाल्यावर ह्याला ना छोटे छोटे नॉचेस पाडायचे आणि बघायचं की आपली शिलाई कट नाही झाली पाहिजे. आता हे उलटवून घेऊया आपण. ह्याला काही कॅनव्हासची गरज नाही पडत. ह्याप्रमाणे गळा शिवलात ना खूप छान फिनिशिंग येते. आता ह्याच्यावर एक आपल्याला किनारीची शिलाई मारून घ्यायची आहे. चला तर मग आता इथे आपली किनारीची शिलाई मारून झालेली आहे. आता हे जो उरलेला भाग आहे त्याला पण शिवून फिक्स करून टाकायचा आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे जे कट करून टाकायचं. तसंच आता आपल्याला असंच बॅक पार्ट पण करून घ्यायचा आहे. ह्याला पण तसंच सेम सुलट बाजूवर सरळ बाजूवर आपलं अस्तराचं कापड ठेवायचं आहे. इथे आता मी तुम्हाला चॉकने मार्किंग करून दाखवते की आपल्याला शिलाई एक्झॅक्ट कुठे मारायची, कारण इथे आपल्याला हुकलूप पट्टी लावायची आहे. त्याच्यासाठी असं व्ही शेपमध्ये शिवत जायचं आहे. आता ह्या ज्या मार्किंगवर आपल्याला संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे 1 फुटाची. चला तर आता आपली इथे शिलाई मारून झाली आहे. आता इथे मी छोटे नॉचेस टाकते आहे आणि हा पाठचा भाग पण उलटवून घ्यायचा, पलटवून घ्यायचा आता आणि त्याला पण किनारीची शिलाई मारून घ्यायची.
आता इथे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत, फ्रंट आणि बॅक. आता आपण घेर तयार करायला घेऊया. त्याच्यासाठी ह्या पुढील भागाच्या दोन्ही फ्रिल घेतल्या आहेत मी. एकावर एक ठेवायच्या आणि त्याला अर्धा अर्धा इंचाच्या चुण्या टाकायच्या. अर्धा पाऊण इंचाच्या टाका तुम्ही चुण्या. संपूर्ण चुण्या टाकून घ्यायच्या. चुन्या टाकून झाल्या ना की हा टॉपचा पार्ट घ्यायचा, मोजून बघायचं आपलं होतंय का बरोबर. एखादी चुणी जास्त टाकू शकतो किंवा कमी करू शकतो, त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं. आणि मग हा टॉपचा पार्ट आहे ना तो त्या फ्रिलला अटॅच करायचा. इथे डबल शिलाई मारून घ्यायची. असेच दोन्ही भाग तयार करून घ्यायचे. आता हा पुढील भाग तयार झालेला आहे, तसाच आता मी पाठील भागही तयार करून घेईन. चला तर मग पुढील भाग तयार झालेला आहे आपला. आता पाठचा भाग तयार करायला घेऊया. त्याच्यासाठी ह्या दोन्ही फ्रिल घेतल्यात. खाली 1 इंचाची दुमडपट्टी मारून घेऊया. असे दोन्ही फ्रिलच्या दुमडपट्ट्या मारून घ्यायच्या आणि एकावर एक ठेवून जसा पुढील भागाला आपण प्लेट्स टाकल्या ना तसेच ह्यालाही प्लेट्स टाकून घ्यायच्या आणि पाठील भागाला जॉईन करून घ्यायचा. चला तर इथे आता आपला पाठील भाग पण तयार झालेला आहे फ्रिलवाला आणि पुढील पण तयार झालेला आहे. बघा किती छान दिसतंय. आता इथे मी कमरेला ओव्हरलॉक करून घेणार आहे आणि तसंच शोल्डर जॉईंट करून त्याला पण ओव्हरलॉक करून घेणार. आता इथे मी शोल्डर जॉईंट करायला घेते आणि त्याच्यानंतर मी हे कमरेला आणि शोल्डरला ओव्हरलॉक करून घेणार. चला तर आता इथे आपण ह्या कमरेला बांधायची रस्सी बांधून घेऊया. फुल आपण गाठ मांडतो ना, तर मी आता काही कपड्याची नाही शिवत आहे. ह्या ज्या ब्लाऊजला बांधायच्या रश्श्या असतात ना
तेच घेते. आता ह्या फ्रॉकलाही खूप सुंदर दिसतात, पण जर तुमचे कॉटनचे फ्रॉक असतील तर त्याला त्याच कापडातल्या छान दिसतील. हे ट्रॅडिशनल फ्रॉकला ह्या रश्या छान दिसतात, गोल्डन रश्या. त्याला एक छोटीशी मी असं लटकन तयार करून घेते आहे. तुम्हाला जी आवडेल तशी डिझाईन तुम्ही करू शकता. इथे मी साधी सिंपलच लटकन तयार करून घेतली आहे. आणि आता हे आपण त्या फ्रॉकला अटॅच करून घ्यायचं आणि मग हा फ्रॉक साईडने फिटिंग करून टाकायची. आता मी फिटिंगची शिलाई मारून घेते आहे. आता इथे मी 1 इंचावर फिटिंग करते आहे, पण अजून एक अर्धा इंचावर लूजिंगची पण शिलाई टाका. पुढे हे काय फ्रॉकसारखे घातले नाही जात, त्यामुळे पुढे जाऊन आपण तो लूज पण करू शकतो. म्हणून एक लूजिंगची शिलाई पण टाकून घ्यायची. असं दोन्ही बाजूला शिवून घ्यायचं. आपला फ्रॉक आता रेडी झालेला आहे आणि साईडने ओव्हरलॉक पण करून घ्यायचं. हे पहा, इथे माझा फ्रॉक तयार झालेला आहे संपूर्ण. आता त्याला नंतर आपण हुकलूक लावून घेऊया. फ्रॉक कसा तयार केलेला आहे हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. थँक्यू. आणि असेच जर तुम्हाला अजून डिझाईन्स पाहायचे असतील तर मला तुम्ही कमेंट्स करून सांगा किंवा माझ्या इन्स्टा आयडीला मला फॉलो करा आणि तुम्ही मला फोटो पाठवू शकता फ्रॉक्सचे. तसे मी बनवण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.